महामानव डॉक्टर बाबासाहेब हॅलो सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान बिरसा मुंडा, आद्य क्रांतिकारक रामोजी रामदेव यांना विनम्र अभिवादन देतो। बघा, आज तुमच्यात थोडा बदल आहे, थोडा आमच्यात म्हणजे कमीत कमी फक्त 50% झालाय, आमच्या गावामध्ये 50%, पण तुमच्यात अजून तुम्ही फक्त एक दिसतं एक थोडंसं चित्र का ते आदिवासी वाटतंय म्हणाला माझ्या, परंतु जो आज आमच्या गावात जो कार्यक्रम झाला ना त्यामध्ये आता रक्त खवसळलं होतं का, काय करावं आणि काय नाही, किती नाचावं आणि किती कोणाला बोलावं, इतका म्हणजे सर्व महिला मंडळांनी फडक्या घेतलेल्या होत्या आणि इतका जबरदस्त पोशाख होता त्याला माफ नाही। तुम्ही एवढे मांग का, आम्ही तर खूप मांग होतो, मी तर काही याच्यामध्ये इंटरेस्ट पण नव्हता माझा, मी म्हणजे सप्ताह करायचो मी, म्हणजे मी नावं ठेवत नाही, मी त्यातलाच एक आहे, पण काही गोष्टी माझ्या मनामध्ये वैचारिक शक्ती निर्माण झाली आणि त्या बदलानुसार आणि लिगली म्हणजे संविधान जे सांगतं ना आपल्याला ते कोणीच सांगू शकत नाही। माझ्या मते बदल फक्त संविधानाने केलेला आहे आणि ज्या गोष्टी मी ज्या म्हणजे सप्ताह वय करायचो ना जातोय मी, पण पूर्वीसारखं जात नाही एवढं, माझं प्रमाण खूपच कमी झालं, म्हणजे इलिगली म्हणायला गेलं तर मी जातच नाही आता, कारण ते माझ्या डोक्याचं बाहेरच गेलं। हो, संविधान अनुच्छेद 19 काय सांगतं की तुम्हाला स्वातंत्र्य आहे, पूर्णपणे लिगली बोलण्याचं अधिकार आहे तुम्हाला, एकदम स्वातंत्र्य दिलेलं तुम्हाला, एकदम बोलत चला, काहीच अडचण नाही। आणि संविधान अनुच्छेद 342 बरोबर आहे ना, संविधान अनुच्छेद 342 नुसार आपण फक्त आदिवासी आहोत, म्हणजे एसटी आहोत, लक्षात घ्या, आपण प्रॉपर आदिवासी नाहीये, फक्त एसटी आहोत। तुम्ही म्हणाले एसटी कसे काय, तर संविधानामध्ये त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे, फक्त तुम्ही एसटी आहात, आदिवासी नाही। आणि पुढे जाऊन बघा, संविधान अनुच्छेद 3 बरोबर आहे ना, संविधान अनुच्छेद 3 मध्ये तुम्ही त्याचा ग्रामसभा, पारंपरिक रूढीगत ग्रामसभा याचा जर तुम्ही महिन्याला वापर केला व्यवस्थित, सगळ्यांनी जर पाठिंबा दिला आणि भरपूर प्रतिसाद दिला, जर तुम्ही रूढीगत ग्रामसभा चालवली तर तुम्हाला लिगली कोणी असू द्या, लिगली कोणाचाही मोठा अधिकारी तुम्हाला आणू शकत नाही, तुमच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये आणू शकत नाही आणि तुम्हाला कोणीही विरोध करू शकत नाही, हे लक्षात ठेवा। या पारंपरिक ग्रामसभेमध्ये इतकी ताकद आहे की आपण भल्याभल्यांना वापरू शकतो, हे लक्षात घ्या आधी, म्हणून तुम्ही लिगली आधी प्रत्येक महिन्याला ग्रामसभा घेत करा आणि आवर्जून महिन्याला जास्ती प्रोत्साहन करा, त्यांना उत्साह थोडस। आणि बघा, जानेवारी महिन्यामध्ये शहादानंद बाळगते जागतिक आदिवासी महासभेमध्ये नाही, माझ्या मते तुम्ही एक काम करायचं, जे सर्व दुसरं भेटवाले आहेत ना, कोणाचं लग्न होईल असेल तर कोणाचं नसेल होईल, तयारी आपल्या घरापासून ठेवायची, तर जोडूनच निघायचं आणि तो कार्यक्रम बघायचा। तुम्ही जर तो कार्यक्रम बघितला ना, तुम्ही इथं आल्यावर तुमचा कार्यक्रम मोठा करशाल, लक्षात घ्या। आमच्या 30 क्षमता निर्माण झाली, आम्ही इथं लिगली आम्ही थोडे युवक जातो, धोंडराम गोडे असतील आणि मी गावामध्ये आम्ही 3 जण होतो आधी लिगली, पण आम्हाला आता 50 ते 75% पाठिंबा भेटलाय, त्यामुळे काहीच अडचण नाही। एवढं बोलून मी थांबतो।